हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो मे बी तुम्हाला आपला नवीन लुक बघून थोडंसं वेगळं वाटत असेल, पण ठीक आहे. आफ्टर 6 इयर्स आपण पुन्हा आपल्या जुन्या लुकवर शिफ्ट झालेलो आहे काही दिवसांसाठी. सो येस, दिस व्हिडिओ इज नॉट अबाउट माय लुक्स. मी आज एका नवीन स्पॉटवर आलो होतो. नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर वैतरणा डॅम व्ह्यू पॉईंट नावाचा स्पॉट आहे. तो मी विचार केला की आपण आपल्या व्ह्यूवर्सलाही दाखवूया आणि आपणही बघूया, कारण ह्या दिवसांमध्ये कसं असतं, पावसाळा नुकताच झालेला असतो ना, त्याच्यामुळे डॅममध्ये पाणी बऱ्यापैकी असतं. म्हणजे डॅम व्ह्यू पॉईंट्स असतात ना, तिथून खूप छान व्ह्यू आपल्याला मिळतो. सो बघूया इथला व्ह्यू कसा आहे, तुम्हालाही दाखवतो. सो स्टे ट्यून. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, नाशिकपासून 40 किलोमीटर डिस्टन्सवर आहे हा स्पॉट. आणि येस, तुम्ही वाडीवेरीच्या दिशेकडून पण येऊ शकतात आणि त्र्यंबकेश्वरच्या दिशेकडून पण या स्पॉटवर पोहोचू शकतात. खरं तर जरी वीकेंड होता ना, तरी त्या स्पॉटवर पोचल्यानंतर असंच काही आम्हाला गर्दी वाटली नाही किंवा क्राऊड वाटला नाही. सो ती खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी, कारण सध्या तुम्हाला माहितीच आहे की सॅटर्डे संडे म्हटलं की प्रत्येक स्पॉटवर खूप जास्त गर्दी असते. आणि जेव्हा तिथे पोचलो आणि तो डॅमचं पाण्याची लेवल वगैरे बघितली, म्हणजे विश्वासच बसत नव्हता की एवढं छान निसर्ग इथं आहे आणि तरी लोकांपर्यंत अजून हा स्पॉट कसा पोचलेला नाही आहे. खरं तर मला पण हा स्पॉट असं खूप जास्त व्हायरल करायचा नव्हता, पण आता ऑलरेडी त्याचे 1-2 रील इंस्टाग्रामवर व्हायरल झालेले आहेत. सो मी ठरवलं की आपणही व्हिडिओ बनवूया. सो येस, निधीला पण सुट्टी होती, सो ती पण माझ्यासोबत आली होती यावेळेला, अलॉंग विथ प्रदीप आणि तुषार. सो आम्ही गेलो होतो. म्हणजे खूप छान निसर्ग आणि एक चांगलं, मी काय म्हणेल की एक चांगला स्पॉट या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे, वैतरणा व्ह्यू पॉईंट नावाचा. आणि बऱ्यापैकी तिथे कन्स्ट्रक्शन पण झालेलं आहे. तुम्हाला म्हणजे एक वन डे पिकनिकसाठी पण हा एक चांगला ऑप्शन आहे. आणि ह्या दिवसांमध्ये खरंच म्हणजे पाण्याची लेवल मला एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त वाटली डॅमला. आणि जो व्ह्यू मिळत होता, खूप सुंदर व्ह्यू होता डॅमचा. म्हणजे आम्ही ह्या डॅम व्ह्यू पॉईंटपासून मागे जी डॅमची भिंत होती तिकडं वॉक करत गेलो होतो. तुम्हाला मी तो व्हिडिओ पण ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. सो ओव्हरऑल एक म्हणाल तर एक फोटोजेनिक स्पॉट किंवा फॅमिली गेट टुगेदरसाठी, फ्रेंड्ससोबत जाण्यासाठी, किंवा तुम्हाला इवन काही असं ऑफिस ट्रिप पण प्लॅन करत असाल, म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला काही गेम्स वगैरे परफॉर्म करायचे असतील, तर ते सुद्धा तुम्ही इथे विचार करू शकतात. आणि हाच तो रस्ता आहे जो डॅमच्या भिंतीकडे जातो. सो तिथून सुद्धा जो व्ह्यू होता, ह्याच व्ह्यूबद्दल मी तुम्हाला म्हणत होतो की खूप सुंदर व्ह्यू होता. म्हणजे अगदी म्हणजे नजर जाईल तोपर्यंत पाणीच दिसत होतं. सो ओव्हरऑल डिसेंबर महिन्याचं थंडीचं वातावरण आणि तो तिथला निसर्ग बेस्ट कॉम्बिनेशन वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं. संडेला एवढ्या शांत जागेवर, एवढ्या पाण्याच्या स्पॉटवर निसर्ग अनुभवता येत होता. सो ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण नक्की विचार करू शकता जर तुम्हाला विकेंडला काही स्पॉट हवा असेल आणि नाशिकपासून अगदी 40 ते 45 किलोमीटर डिस्टन्सवर हवा असेल तर. सो तुम्ही नक्की ह्या स्पॉटला कन्सिडर करू शकतायत. सो या व्ह्यू पॉईंटवर आम्ही सगळं फिरल्यानंतर आम्ही आमची गाडी अजून थोडीशी पार्किंग एरियाच्या पुढे नेली, जिथे आम्हाला कळालं की पाण्याजवळ जाण्यासाठी सुद्धा रस्ता होता. आणि तिथे मी बघितलं की 2-3 फॅमिलीज असं मस्त पाण्याजवळच्या झाडांजवळ काय म्हणता येईल टिफिन वगैरे आणून टिफिन खात होते, एन्जॉय करत होते. सो तो एक अजून ॲडेड ॲडव्हान्टेज होता. सो ओव्हरऑल स्पॉट खूप छान आहे. म्हणजे तुम्ही नक्कीच तुमचा विकेंड इथे प्लॅन करू शकतायत. आणि येस, नाशिकपासून हार्डली 1 तासाच्या अंतरावर आहे. सो मला असं वाटतं की पाणी वगैरे बघायची आवड असेल, तुम्हाला पाण्याजवळ जायचं असेल, शांतता हवी असेल, तर नक्कीच हा स्पॉट खूप छान आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.